आमचा गॅस तर काल रात्री संपला होता. सकाळी चुलीवरती स्वयंपाक केला, पण दिवसभर जॉबमध्ये असताना आठवणच नाही आली की गॅस संपला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर या ठिकाणी गॅसची जी टाकी आहे ती काढून रायबाच्या पप्पांजवळ द्यायची होती. ते बोलले तू उचलूच नाही शकत. मग त्यांना उचलून दाखवली. हे पा म्हटलं, मग मी पण उचलू शकते. मग त्यानंतर रायबाच्या पप्पांनी गॅस टाकी भरून आणली आणि भरल्यानंतर मी त्यांना जोडायला सांगितले. त्यानंतर या ठिकाणी आज पुन्हा आमच्या घरी होतं मटण आणि त्यासाठी मी पिवळे सूप बनवायला टाकून दिलं होतं. एका साईडला कांदा, लसूण, खोबरं पण भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर चहा बनवत होते. कारण आज आमच्या घरी आलेले होते पाहुणे, म्हणजे एकच व्यक्ती आलेले होते, पण मग त्यांच्यासाठी आम्हाला मटण बनवायचं होतं. मग त्यांना सगळ्यात पहिले चहा दिला. तोपर्यंत जे काही पिवळं सूप आहे ते पण मस्त शिजत होतं, जे की रायबाच्या पप्पांना आवडतं आणि रायबा पण तेच खातो. त्यानंतर पाहुण्यांना चहा दिला. हेच बाबा जे की आमच्या घरी आलेले होते. त्यानंतर जे काही जॉबवरचे टिफिन होते ते धुवून घेतले, चहा पाण्याचे भांडे धुवून घेतले आणि सगळे भांडे जागेवरती ठेवून दिले. आता येत असतानाच मी वेगवेगळे मसाले घेऊन आले होते, जे मला भाजीमध्ये टाकायचे होते, जे की घरामध्ये संपलेले होते. त्यानंतर रायबासाठी सूप आणि थोडे 1-2 पीस काढून घेतले. पीस तर नाही खातो, पण मग सूप खाऊन घेतो भाकरीसोबत किंवा भातासोबत. त्यानंतर छान अशी भाजी बनवली काळ्या मसाल्यातली आणि व्हिडिओ काढायचा होता जवळून. तर मोबाईलचा कॅमेरा जवळ घेतला की अंधार पडत होता, कारण माझ्याकडे रिंग लाईट वगैरे नाही आहे. मी हातानेच मोबाईल ॲडजस्ट करून व्हिडिओ काढत असते. तर भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर पुन्हा आमच्या लाईटचं फ्लक्च्युएशन सुरू झालं, ज्यामुळे आम्ही इन्व्हर्टर काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर मग भाजी शिजत होती, तोपर्यंत मी गरमागरम भाकरी करून घेतल्या आणि लगेच पाहुण्यांना जेवण दिलं. पाहुण्यांसोबतच रायबाही बसला जेवणासाठी, कारण त्याला सूपमध्ये ना, पिवळ्या सूपमध्ये थोडी काळ्या मसाल्यातली भाजी टाकली आणि त्याने पण जेवण केलं. आप्पांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना काही जेवण करायचं नव्हतं. मग पाहुणे, रायबाचे पप्पा आणि रायबा असे तिघंजण जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर रायबाचे कपडे वगैरे चेंज केले आणि त्याला झोपी लावलं. तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.